आज सकाळी सकाळी शिवमला सोडायला गेले होते स्कूलला, कारण त्याचे पप्पा आज गेले नव्हते आणि मला काय टिफिन बनवायचा नव्हता म्हणून मग शिवमला सोडायला गेले. शिवम खूप रडत होता कारण त्याला दूध प्यायचा खूप कंटाळा येतो आणि मम्मीनं दूध दिलं म्हणून तो रडत होता. त्याला सोडून आल्यानंतर थोडंसं निवांत खाली बसले. खाली गेले ना थोडंसं बसलं की मला कसं शांत वाटते. टिफिन वगैरे बनवायचा नव्हता पण शिवमचा तर टिफिन बनवायचाच होता. मग वरी आल्यानंतर शिवमच्या टिफिनची इकडे तयारी केली. उडदाची डाळ जी छिलक्याची होती तेच टाकली होती आणि तांदूळ भिजू घातले होते, जे की आपण इडलीला भिजू घालतो तसे. जेवढे छिलके निघतील तेवढे मी काढून टाकले आणि बाकीचे काढायचा प्रयत्न जास्त काही केला नाही. आणि शिवमला जेवढं बेटर लागेल तेवढंच मी इथं मिक्सरमधून काढून घेतलं. आता याच्यातच मी थोडेसे जिरे आणि थोडीशी मिरची घातली होती, म्हणजे कसं वरून टाकायची गरज लागणार नव्हती. आणि थोडंसं मीठ देखील घातलं होतं चवीनुसार. आणि इकडे मी बारीक कांदा आणि टमाटर चिरून घेतलं होतं. वरी पॅन ठेवला, त्याच्यावर थोडंसं तूप टाकलं आणि एकदम असं छान असं छोटंसं इथं उत्तपम बनवायला घेतलं. छोटंसं एक तर पातळ उत्तपम बनवलं आणि त्याच्यानंतर टमाटर आणि कांदा टाकून घेतला आणि परत त्याच्यावर बेटर टाकून घेतलं, जेणेकरून पलटल्यानंतर ते कांदा आणि टमाटर खाली पडणार नाही म्हणून. म्हणजे कांदा टमाटर मधात जाईल असं टाकून घेतलं. थोडंसं खरपूस भाजल्यानंतर त्याला परतून घेतलं आणि दोन्ही साईडनं तूप छान असं लावून घेतलं. एकदम मस्त असं वास यायला लागलं होतं जसं जसं भाजायला लागलं की. आणि थोडंसं छान भाजलं की मग मला उलट्यानं काही सापडत नव्हतं म्हणून मग मी असंच परतून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता छिलक्याची डाळ असल्यामुळे एकदम पांढरं शुभ्र असं काही झालं नव्हतं, पण छान झालं होतं. टेस्ट पण मी खाऊन बघितलं, छान झाली होती. आणि शिवमला रोज रोज पोळी भाजी देण्यापेक्षा मग आज त्याच्यासाठी हे बनवलं होतं. आणि त्याच्यासोबतच आम्हाला देखील इकडं नाश्ता बनवून घेतला होता थोडासा, कारण बेटर थोडंसं जास्त झालं होतं. चहावाणी वगैरे झाल्यानंतर दिवसोबत टोपण लावायचं आओ पप्पाला कुणाला पप्पाला जेवायला करायली बाळ माझं. काय करायले